हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजची आपली रेसिपी आहे सुपर टेस्टी अशी दही शिमला मिरचीची भाजी. तर चला रेसिपी बघूया. तर सुरुवातीला बारीक शेव आणि भाजलेले शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये लांब चिरलेली शिमला मिरची, लांब चिरलेला कांदा, काही मसाले जसे की लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, धना पावडर, मीठ हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपण जे शेंगदाणा आणि शेवचं वाटलेलं होतं तेही टाकायचं आहे. त्यानंतर कसुरी मेथी टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आहे. लसूण हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि हलकीशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे काही शिमला मिरची आणि कांद्यासोबत मसाले मिक्स केले होते ते टाकायचे आहे कढईमध्ये आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून पुन्हा एकदा 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फेटलेलं दही टाकायचं आहे. दही टाकताना गॅस बारीक असावा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे. इथे 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाजी छान प्रकारे शिजलेली आहे. त्यावरती कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.